रणरागिनी महिला मंच ओगलेवाड़ी कराड़ ने खास करके मुस्लिम महिलाओं के लिए एक अलग गतिविधि इफ्तार पार्टी का आयोजन किया। उपाध्यक्ष आशा औंध, बोर्ड सचिव प्रतिभा साखरे, सलाहकार पूजा मराठे, जास्मिन मुलानी और बोर्ड के सभी कार्यकर्ता उपस्थित थे। रणरागिनी महिला मंच पिछले 4 वर्षों से लगातार यह कार्यक्रम आयोजित कर रहा है। इस वर्ष यह बड़े पैमाने पर था। इफ्तार पार्टी का इंतजाम जास्मिन मुलानी के घर पर किया गया। ज्यादातर महिलाएं अपना व्रत तोड़ने के लिए तरह तरह के खाद्य पदार्थ लेकर आई थी। कराड़ ब्यूरो चीफ विद्या मोरे की खास रिपोर्ट। नमस्कार, मी आशा सुरेश औंधे, रणरागिनी महिला मंचाची उपाध्यक्षा। आमचं ओगलेवाडी येथे गेले 7 वर्ष झालं रणरागिनी महिला मंच हे चालू आहे। आम्ही चालू केलेला आहे आणि तो वाढवत कार्यक्रम असे वेगवेगळे करतो। सामाजिक कार्यक्रम करतो, परत धार्मिक कार्यक्रम करतो आणि महिलांचे बर्थडे वगैरे करतो, वाढदिवस साजरे करतो। कारण ग्रामीण भागातल्या महिलांना स्टेज मिळत नाही, त्यासाठी आपण 10 मार्चचा एक कार्यक्रम मोठा करतो, महिला दिनाचा, आणि परत संक्रांतीच्या हळदी कुंकाचा कार्यक्रम करतो। असे विविध कार्यक्रमाचे आपण नियोजन करतो। परत स्टॉल वर्षातून 2 वेळा लावतो। नमस्कार, मी पूजा निखिल मराठे, मी रणरागिणी महिला मंचाची सल्लागार आहे। आमच्या मंडळातली अतिशय उत्साही आमची मैत्रीण जस्मिन मुलानी ही आमच्या प्रत्येक कार्यक्रमात, म्हणजे आषाढी एकादशी असू दे, कुठलाही आपला हिंदू सणवार असू दे, त्यात अगदी उत्साहाने नेहमी सहभागी असते। तर त्यामुळे आम्ही देखील सगळ्या रणरागिणी महिलातील मंचातील सगळ्या मैत्रिणी तिचा हा जो आजचा जो महत्त्वाचा कार्यक्रम असतो, जो उपवास सोडायचा, त्याला आपण इफ्तार पार्टी असं म्हणतो। तर आम्ही सगळ्याजणी मिळून हा सगळा सण साजरा करतो आणि एकत्र येऊन त्यांचा उपवास सोडण्यासाठी सगळे एकत्र येतो। तर असा हा आमचा कार्यक्रम जो कुठेही राबवला जात नाही, तो आम्ही सगळेजण एकत्र येऊन वेगवेगळे मेनू आणतो आणि सगळेजण छान उपवास एकत्र मिळून आम्ही पण संध्याकाळच्या वेळेला उपवास सोडतो। मी प्रतिभा विलास साखरे, रणरागिणी महिला मंडळाची सचिव आहे। गेली सातत्याने 7 वर्ष या मंडळाचं पहिलं काम चालू होतं, पण गेल्या 4 वर्षापासून मंडळाची उंची इतक्या मोठ्या स्ट्रेंथला गेली आहे की हळूहळू करत आमचं मंडळ आज एका वेगळ्या लेवलच्या उंचीला गेलेलं आहे। या मंडळामध्ये सामाजिक उपक्रम, महिलांचे वाढदिवस, महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। प्रत्येक सण वार त्याचा मोठी नांदी राबवली जाते। त्यानंतर स्टॉलचं दरवर्षातून मोठं नियोजन असतं आणि 10 मार्चचा कार्यक्रम तर आमच्या मंडळाचा सगळ्यात मोठं आकर्षण आहे। त्यामध्ये सणवारामध्ये आमचा मंडळ गेली सातत्याने 4 वर्ष हा रोजे सोडण्यासाठीचा इफ्तार पार्टीचं जे नियोजन आहे हे गेली 4 वर्ष सातत्याने केलं जातं आणि ह्याचा इतका आम्हाला आनंद होतो, कारण आमची जास्मिन ही आमच्या मंडळाचं एक गुलाबाचं फूल आहे, ते सगळ्यांमध्ये सगळ्यासाठी मिक्सअप होणारी आहे। तिच्यासाठी मंडळ एकजुटीने येऊन जास्मिन आणि यास्मिन या दोघींसाठी हा उपक्रम आम्ही राबवत असतो आणि या मंडळातून असे अनेक उपक्रम राबवले जातात। त्यातला महत्त्वाचा उपक्रम महिलांचे वाढदिवस, की जे कोणीही केले जात नाहीत, असे आम्ही महिलांचे वाढदिवस एकत्र येऊन साजरे केले जातात। त्यात प्रत्येकीला शुभेच्छा देणं, तिचा आनंद व्यक्त करणं, महिलांना ट्रिपला घेऊन जाणं, महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम मध्ये मागच्या वर्षी आम्ही आकाश कंदीलचं ट्रेनिंग राबवलं होतं। या वर्षी आता मोठा एक उपक्रम राबवायचा आहे। आता जूनमध्ये आमचा मोठा उपक्रम म्हणजे होम मिनिस्टरचा आहे, की जो या पंचक्रोशीत भविष्यात असा होणार नाही इतका मोठा होम मिनिस्टरचा उपक्रम होणार आहे, की जो हा रणरागिणी महिला मंच मिळून करणार आहे। या रणरागिणी महिला मंचामध्ये ज्या 15 कोऑर्डिनेटर सदस्य आहेत, या सगळ्या मिळून हे कार्यक्रम करतात आणि सगळ्याजण एकजुटीनं एका हातात हात घालून प्रत्येक याच्यासाठी उभ्या राहतात आणि एक सुंदर कार्यक्रम केला जातो। धन्यवाद, थँक्यू। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, या कवी इक्बालांची जी उक्ती आहे ती उक्ती प्रत्यक्ष या कलियुगामध्ये आणण्याचं जर सामर्थ्य कुणामध्ये असेल तर ते सर्वस्वी महिलांमध्ये आहे। या आमच्या रणरागिणी महिला मंडळाच्या
जो अनेकविध उपक्रम असतात जे समाजाभिमुख असतात, परंतु हा आजचा उपक्रम जो आहे तो सामंजस्य, एकता हा निर्माण याचा संदेश समाजाला देणारा हा उपक्रम आहे। आणि दरवर्षी आम्ही इफ्तार पार्टी ही नियोजित करतच असतो मंडळातल्या। आणि खरं म्हणायला गेलं तर आमच्यामध्ये हिंदू मुस्लिम असं काहीही नसतं, आम्हाला कळतच नाही आम्ही कुठल्या धर्माचे आहोत। मी हळदी कुंकवाला जेव्हा जाते तेव्हा मी कपाळाला हळदी कुंकू सुद्धा लावून घेते, मला कळतच नाही की ह्या आपल्या समाजातल्या महिला आहेत का दुसऱ्या समाजातल्या, हा विषयच आमच्याकडे नसतो। त्यामुळं आमच्या या उत्साहवर्धक आणि उत्स्फूर्त असणाऱ्या रणरागिणी मंडळाने हा जो कार्यक्रम इफ्तार पार्टीचा आयोजित केलेला आहे, गेल्या वर्षी संयुक्त राज्याकडे केला, यावेळी रफिक मुलानी यांच्या घरी केलेला आहे। तर मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद करते आणि मॅडम तुमचेही मनपूर्वक धन्यवाद।